अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या नांदगाव पेठ येथे शुक्रवारपासून गजानन कॉलनी येथील नागरिकांनी पांदन रस्त्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणापुढे अखेर प्रशासन नमले। ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शनिवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आलं। जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे व तलाठी रुपेश पाठक यांच्या पुढाकाराने उपोषणकर्त्यांना निंबू पाणी देऊन हे उपोषण सोडविण्यात आलं। नांदगाव पेठ खानापूर पांदन रस्त्याच्या मागणीसाठी शुक्रवारपासून ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ न्यूज प्रतिनिधी मंगेश तायडे, भारतसिंह बैस, विजय राऊत, मयूर काकडे, गौरव वीर यांचेसह गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं। पांदन रस्त्याची मोजणी करून मार्ग मोकळा करावा, तोपर्यंत पांदन रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामावर स्थगिती आणण्यात यावी याकरिता सर्व गावकरी एकवटले होते। शुक्रवारी प्रशासनाने संबंधितांना नोटीसी जारी केल्या होत्या, मात्र शनिवारी दुपारपर्यंत कोणतेही लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आलं नव्हतं। दरम्यान दुपारी 2 वाजतापासून 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावली होती। त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस विभागाने गतीने चक्र फिरविले व 6 वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे, तलाठी रुपेश पाठक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिले व उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आलं। ग्रामपंचायतने संबंधितांना नोटीस बजावलेली असून तहसीलदार जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत रस्त्यावरील बांधकामावर स्थगिती देण्यात आली आहे। सदर रस्त्याची शासकीय मोजणी करून पांदन रस्ता काढून देण्यात येईल, तसेच त्यावर झालेले अतिक्रमण देखील काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं। यावेळी राजू चिरडे, तिरमदास कापडे, सूरज बैस, शशी मुळे, पंकज देशमुख, शशी पिसे, चंदू पिसे, रत्नाकर राजूरकर, उमेश तायडे, राजन देशमुख, प्रल्हाद पटके, कुमोद पांडे, विनोद इंगळे, माणिक काकडे, राहुल उके, सिंधू डोईफोडे, सतीश वाघमारे, मधुकर देशमुख, मनोज डोईफोडे, गजानन सुंदरकर, प्रफुल्ल तायडे, प्रभाकर शेंडे, निलेश सरोदे, शशी बैस यांचेसह परिसरातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।